दिनांक 25 फेब्रुवारी 25 रोजी म्हणजे मागील महिन्यामध्ये कोल्हापूरमधील इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून त्यांना धमकी देणे आणि जे महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल जे बदनामीकारक वक्तव्य केलं त्या अनुषंगाने जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 140 हा विविध कलमाखाली दाखल झालेला होता। या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील मंचिर्याल या ठिकाणी दुपारी 2:45 ताब्यात घेतलेला आहे। सदर पाहिजे आरोपीला गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता। त्याचा शोध नागपूर, इंदोर, मुंबई, चंद्रपूर घेण्यासाठी विविध पथकं ही गठीत केलेली होती। सदर आरोपीचा जामीन हा कोल्हापूर न्यायालयाने देखील अटकपूर्व जामीन फेटाळलेला होता आणि त्या अनुषंगाने सदर आरोपीने देखील माननीय न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता। अर्जाची सुनावणी मागच्या आठवड्यात माननीय उच्च न्यायालयात झाली। त्यामध्ये कुठलाही दिलासा देण्यास न्यायालयाने त्याला नकार दिलेला होता। आज देखील त्याची सुनावणी होती, परंतु सुनावणी 4:30 वाजता होती। त्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे सदर जो अटकपूर्व जामिनाचा अर्ज आहे तो माननीय न्यायालयाने डिस्पोज ऑफ केलेला आहे। दुपारी 2:45 वाजता स्थानिक पोलीस स्टेशन या ठिकाणी माहिती देऊन कोल्हापूर पोलिसांचं पथक आता या आरोपीला घेऊन कोल्हापूरकडे रवाना झालेलं आहे। साधारण 12-13 तास कोल्हापूरला येण्यासाठी बाय रोड लागतात। रात्री उशिरा या आरोपीला कोल्हापूर येथे आणल्यानंतर पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडून उद्या माननीय न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। आरोपीला आज इथं आणल्यानंतर उद्या न्यायालयामध्ये त्याला जेव्हा प्रोड्यूस केलं जाईल आणि त्यामध्ये त्याची पोलीस कोठडी घेतली जाईल तर मागील 1 महिन्यामध्ये हा गुन्हा घडल्यापासून कुठे कुठे आरोपीने वास्तव्य केलेलं आहे, कोणत्या कोणत्या वाहनांचा वापर केलेला आहे तो सर्व तपास केला जाईल। भाग आहे तेच मी आता सांगितलं की त्या सर्व गोष्टी तपासल्या जातील आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। सर्व गोष्टी आता ज्या आहेत त्या तपासाचा भाग आहे, कारण त्याला अटक झालेली नाही, त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 24 तासाच्या आत माननीय न्यायालयात हजर करावं लागतं। तर सध्या टीम आता त्याला घेऊन निघालेली आहे। साधारण 12-13 तास प्रवास करून पोहोचेल रात्री। त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया करून त्याला उद्या न्यायालयात हजर केलं जाईल। शहरातील चौकशी होईल। आता आरोपीला ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये घेऊन आणतील, तपासाचे पथक गेलेलं होतं, अटक केल्यानंतर जेव्हा पोलीस कोठडी मिळेल त्यामध्ये या सर्व गोष्टींची त्यामध्ये त्याला कोणी पाठीशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही पोलीस दलातर्फे, कारण आरोपीला ॲड इंटरिम रिलीफ कोर्टाने मिळाल्यानंतर तो ॲड इंटरिम रिलीफ त्याला मिळू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांनीच माननीय उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती। त्यावेळेस मेरिटवर सदर प्रकरण तपासावं असे देखील निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिलेले होते। त्याचबरोबर फिर्यादींचे वकील असतील, त्याचबरोबर आपले जे प्रमुख जिल्हा सरकारी वकील आहेत त्यांनी देखील युक्तिवाद हा अटकपूर्व जामीन फेटाळला जावा यासाठी माननीय न्यायालयात केला होता आणि त्याचीच परिणिती होती की जो 17 न्यायालयामध्ये त्याला जो रिलीफ मिळालेला होता तो रिलीफ नंतर काढून घेण्यात आला आणि अटकपूर्व जामीन देखील फेटाळला गेला। 30 बाब न्यायालयाच्या समोर ज्यावेळेस सरकारी वकिलांनी आणली त्याचाच आधार घेऊन माननीय न्यायालयाने देखील त्याला जामीन देण्यास नकार दिलेला आहे। त्याच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या फरार आरोपीचा तपास करतो त्यावेळेस आपल्याला तांत्रिक विश्लेषणाची मदत मिळते, जसं काही आपण कोणी मोबाईल वापरत असेल, इंटरनेटचा वापर करत असेल। परंतु जर आरोपी मोबाईल वापरत नसेल किंवा इंटरनेटचा वापर करत नसेल तर त्या तांत्रिक तपासावर मर्यादा येतात। त्यामुळे जे माहितगार लोक असतात किंवा जी माहिती काढली जाते तपास पथकांकडून त्याला वेळ लागतो, परंतु त्याला रिझल्ट मिळतो। आता मी प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण काय बोलतो त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही। आम्ही जो तपास करतोय तो समोर येईल। पकडला का तो सरेंडर झाला होता? त्याला पकडलेला आहे। सर, जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जेव्हा दुसरी सुनावणी या संदर्भातली झाली त्यावेळी त्याचा जामीन अर्ज रद्द करण्यासाठी जो पोलिसांकडून अर्ज केला गेला होता तो कायद्याच्या तरतुदीत नसलेला किंवा तो कालबाह्य असलेला अर्ज तो दाखल केला गेला होता। न्यायालयाने अटकपूर्व जामीन नामंजूर कसं सांगितलं? अर्ज नामंजूर कसा केला कोर्टाने त्याचा अटकपूर्व? त्याला आता ताब्यात घेतलं त्यावेळेला कोणत्या परिस्थितीत होता, नेमकं कुठं होता, कुठल्या एरियात? मंचिर्याल रेल्वे स्टेशन जवळील परिसरामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यानंतर मंचिर्याल मधील पोलीस स्टेशनला त्या बाबतीची नोंद घेऊन त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आलेली आहे आणि पथक रवाना झालेलं आहे, कारण 24 तासामध्ये त्याला न्यायालयात हजर करणं आवश्यक आहे। आपल्याकडे जे मोबाईल सबमिट करण्यात आलं होतं त्याचा डेटा डिलीट करण्यात त्यांनी नागपूर पोलिसांकडे पत्नी करवी सबमिट केला होता। तो नागपूर पोलिसांनी नंतर राजवाडा पोलीस स्टेशनला हँडओव्हर केलेला आहे। तो मोबाईल आता फॉरेन्सिक लॅबकडे तात्काळ पाठवण्यात आलेला आहे। आता त्याचा अहवाल अप्राप्त आहे, तो अहवाल आल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। ज्यावेळेस पथक नागपुरात गेलेलं आहे कोल्हापूर पोलिसांचं त्यावेळेस संपूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि त्यांची मदतच झालेली आहे।
नागपूर पोलिसांचं सहकार्य आहे, चंद्रपूर पोलिसांचं देखील सहकार्य आहे. या महिन्याभराच्या आम्हाला एका गाडीचं मिळालेलं आहे, त्या गाडीची चौकशी होईल आणि मागील 1 महिन्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून तर आज त्याला ताब्यात घेईपर्यंत कोल्हापूर पोलिसांनी त्यांनी कुठं कुठं वास्तव्य केलं, कुठल्या वाहनाचा वापर केला, त्याला कोणी कोणी मदत केली, हा सर्व तपासाचा भाग आहे. तुम्हाला जी गाडी मिळाली कुठे गेली? ती गाडी कोणाची आहे? नंबर कुठे? तो तपासाचा भाग आहे. आता ते सर्व आता तपासामध्ये समोर येईल. बिलकुल झालेलं आहे, कारण ज्यावेळेस प्रसारमाध्यमांमध्ये बातमी यायला सुरुवात झाली की तो परदेशामध्ये पळालेला आहे, त्यावेळेस देखील नागपूर मध्ये राजवाडा पोलीस स्टेशनचं पथक होतं. त्यावेळेस त्याचा पासपोर्ट देखील त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. आता पासपोर्ट शिवाय परदेशात जाणं शक्य नाही आणि लुकआउट सर्क्युलर देखील त्याआधीच इश्यू करण्यात आलेलं होतं, परंतु परदेश प्रवास न केल्यामुळे पासपोर्टच्या आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे ती गोष्ट क्लिअर झाली की तो परदेशात गेलेला नाही.